आता पाहुयात पाऊस पाणी संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। पुण्यामध्ये रात्री अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस, धरण साखळी परिसरामध्ये जोरदार पाऊस, वातावरणामध्ये गारवा निर्माण झाल्यानं नागरिकांना दिलासा। पावसामुळे काही ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना। पालघर जिल्ह्यामध्ये हवामान विभागाकडून अतिवृष्टीचा इशारा, सर्व अंगणवाड्या, शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर। बुलढाणा जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावली, काही ठिकाणी पावसाची संततधार सुरू, हवामान विभागाकडून बुलढाणा जिल्ह्याला येलो अलर्ट जारी। गोंदिया जिल्ह्याला सलग दुसऱ्या दिवशी पावसाचा रेड अलर्ट, अनेक भागात मुसळधार पावसाला सुरुवात, जिल्ह्यातील बेवार टोला प्रकल्प ओव्हरफ्लो। जालना जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट जारी, काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता, जालना, जाफराबाद आणि बदनापूर तालुक्यांना अपेक्षित पावसाची सरासरी ओलांडली, नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन। गडचिरोलीमध्ये भामरागडमध्ये पुराचा जोर कायम, जिल्हा मुख्यालयाशी तालुक्याचा संपर्क तुटला, इंद्रावती आणि पर्लकोटा नदीची पूरस्थिती कायम। बुलढाण्यामध्ये लोणार तालुक्यामध्ये झालेल्या पावसामुळे सर्वत्र पूर परिस्थिती निर्माण, परिसरातील शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान, कासारी गावाजवळील रस्ता खचला, परिसरातील दळणवळण विस्कळीत, तत्काळ रस्ता दुरुस्त करण्याची नागरिकांची मागणी। कोल्हापुरातील राधानगरी धरण अखेर 100% भरलं, राधानगरी धरणाचे 4 स्वयंचलित दरवाजे उघडले, धरणातून 7212 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू, पंचगंगा नदीची पाणी पातळी सध्या 26 फुटांवर, भोगावती आणि पंचगंगा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। रायगड जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट, काल झालेल्या पावसामुळे सावित्री नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ, पावसाचा जोर वाढल्यास सावित्री नदी इशारा पातळी ओलांडण्याची शक्यता, महाड पोलादपूर तालुक्यामधील सर्व शाळांना सुट्टी जाहीर।